नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, SVKT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक. आज आपण प्रथम वर्ष कला वर्गातील राज्यशास्त्र विषयाअंतर्गत राज्यशास्त्रासाठी असणारा जो पेपर आहे, भारतीय राज्यघटनेची ओळख, या भारतीय राज्यघटनेची ओळख या पेपरमधील मार्गदर्शक तत्वे हा प्रश्न अभ्यासणार आहे. तत्पूर्वी मागच्या तासाला आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचा सविस्तर आढावा घेतला. एकूण भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली जी 6 मूलभूत हक्क आहेत ते आपण पाहिलेले आहेत. जी हक्क भारतीय नागरिकांना देण्यात आली आपल्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी. आज आपण भारतीय राज्यघटनेत जे मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतो. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 5 प्रकारची मार्गदर्शक तत्वे कलम 36 पासून तर 51 पर्यंत देण्यात आलेली आहेत. या 5 प्रमुख मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्थिक मार्गदर्शक तत्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्वे, राजकीय मार्गदर्शक तत्वे, न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे ही अशा प्रकारची 5 मार्गदर्शक तत्वांचा आढावा आपण आजच्या तासामध्ये घेणार आहोत. या 5 मार्गदर्शक तत्वांनुसार शासनाने कोणत्या पद्धतीने राज्यकारभार करावा अशा प्रकारची ही तत्व शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आजच्या तासामध्ये आपण या सर्वांचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, मार्गदर्शक तत्वांची व्याख्या काय ते आपण जाणून घेऊ. यापूर्वी आपण पाहिलेलंच आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करता यावा यासाठी आपण हक्क देण्यात आले. राज्यघटनेने आपल्याला हक्क दिले. या हक्कांमुळे नागरिक आपला सर्वांगीण विकास साध्य करतील. हक्क जर मिळाले नाही तर व्यक्ती न्यायालयात जाऊ शकेल, म्हणजेच हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. परंतु आता आज जो प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तो मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजेच काय तर हक्क हे नागरिकांना देण्यात आली आणि मार्गदर्शक तत्वे हे नागरिकांना देण्यात आली नसून ती शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेत कलम 36 ते 51 दरम्यान भारताच्या शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आलेली तत्वे म्हणजे मार्गदर्शक तत्वे होय. यालाच आपण नीतिनिर्देशक तत्वे, नीतिनिर्देशक तत्वे असंही म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ही तत्वे शासनाला मार्गदर्शन करतात. भारताच्या शासनाने स्वातंत्र्य झाल्यानंतर जे पहिलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार स्थापन झालं तेव्हाच्या सरकारपासून आजपर्यंत जेवढी काही सरकारं भारतात झालेली आहेत या सर्व सरकारांना कायदेमंडळामध्ये कोणत्या प्रकारचे कायदे करावेत, कायदा निर्मिती करत असताना, धोरणं ठरवत असताना कोणत्या दिशेने धोरणं आखावीत यासाठी एक प्रकारची दिशा देणारं, यासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन करणारं ही तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे होय. खरं तर जर मार्गदर्शक तत्वे नसती तर शासनाने कायदे करत असताना एक विशिष्ट चौकट शासनाच्या डोळ्यापुढे नसती. जसे की आता ह्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांवरून एक आपल्या बोध होतो की या मार्गदर्शक तत्वे हे जनतेच्या कल्याणासाठी देण्यात आलेली दिसून येतात. आणि मग कल्याणकारी राज्याची जी चौकट आपल्या शासनाच्या पुढे ह्या मार्गदर्शक तत्वांद्वारे शासनापुढे ठेवण्यात आली, ही चौकट जर मार्गदर्शक तत्वे नसती तर शासनापुढे नसती. आणि मग शासन कायदे करत असताना ज्या प्रकारचं शासन येईल त्या पद्धतीनं त्या शासनाच्या विचारसरणीप्रमाणेच कायदे निर्माण झाले असते, शासनाच्या धोरणाप्रमाणेच धोरणं तयार झाली असती. आणि म्हणून ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 36 पासून तर 51 दरम्यान ह्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला, जी शासनाला मार्गदर्शक ठरू लागली. अशा प्रकारचं शासन ज्यावेळेस आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्या दृष्टिकोनातून कायदे करतं या तत्वांमध्ये देण्यात आलेल्या बाबींना अनुसरून, जसं की आपण बघा भारतीय नागरिक या मार्गदर्शक तत्वांमध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर कलम 40 मध्ये अशी तरतूद आहे की ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात यावी. आणि त्यालाच अनुसरून भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 मध्ये जी तरतूद करण्यात आली त्याला अनुसरून स्वातंत्र्यानंतर जे सरकार आलं पहिलं, यांनी भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यासाठी तशा प्रकारचे कायदे केले आणि त्याला अनुषंगाने भारतात पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात आली.
भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिची इम्प्लिमेंटेशन झालं. महाराष्ट्रात सुद्धा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात आली. आणि म्हणजेच ह्या उदाहरणातून आपल्याला एक स्पष्ट होतं की भारतीय नागरिकांना ज्या प्रकारची आपण स्क्रीनवर बघतोय मार्गदर्शक तत्व जी 36 ते 51 दरम्यान देण्यात आली, यानुसार शासनाला एक प्रकारचं मार्गदर्शन. आता यामध्ये एक बाब मात्र निश्चित आहे की इथं जी 36 ते 51 दरम्यान जी मार्गदर्शक तत्व देण्यात आली ती शासनाने पाळावी किंवा न पाळावी यासाठी शासनाला आपण बंधन करू शकत नाही. म्हणजेच ती पाळणं शासनाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल 36 पासून 51 पर्यंत ज्या ज्या काही बाबी आर्थिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय न्यायालयीन ज्या काही बाबी देण्यात आल्या आहेत त्या बाबींमधील किती बाबी शासनाने पाळाव्यात, किती पाळू नये याची हे शासनाच्या मर्जीवर आहे. कोणत्या गोष्टीवर कायदा करावा म्हणजेच काय तर आतापर्यंत जेवढी सगळी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली ती सगळीच प्रत्यक्षात आलेली नाही. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आर्टिकल भारतीय राज्यघटनेचे जे आर्टिकल 44 आहे, कलम 44 आहे, या कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा असं एक तरतूद करण्यात आली आहे. आणि हे समान नागरिक कायदा ही जी तरतूद करण्यात आली ती प्रत्यक्षात आलेली दिसून येत नाही. म्हणजेच भारतीय नागरिकांसाठी इथं ह्या जी मार्गदर्शक तत्त्वे सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आली, ज्यातून नागरिकांचं भारतातील समाजाचं कल्याण, समाजहित साध्य होईल अशा प्रकारचं ही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली, ती सर्वच प्रत्यक्षात आलेली नाही. त्यातील काही बाबी प्रत्यक्षात आलेल्या आहेत. शासनाने काही बाबींवर कायदे केलेले आहेत, काही बाबी प्रत्यक्षात येणं बाकी आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नाही. आता न्यायप्रविष्ट म्हणजे काय? जसं आपण मागच्या तासामध्ये आपण बघितलं की मूलभूत हक्क जे आहेत ते जर कोणी पायदळी तुडवले, मूलभूत हक्कांवर जर गदा आली, मूलभूत हक्क जर व्यक्तीला मिळत नसतील तर ती व्यक्ती कोर्टात जाऊ शकते, न्यायालयात जाऊ शकते. म्हणजे ते मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. परंतु इथं मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे तुम्हाला शासनाने जर एखादा कायदा त्यावर केला नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही. म्हणजेच काय तर ही मार्गदर्शक तत्व जर प्रत्यक्षात आली नाही तर तुम्ही शासनाच्या विरोधात कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजेच ती न्यायप्रविष्ट नाही. अशा प्रकारची ही मार्गदर्शक तत्वे भारताची ज्यावेळेस घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू होती तेव्हा आयर्लंड ह्या देशाच्या राज्यघटनेवरून म्हणजेच आयरिश राज्यघटनेवरून आपण या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला. आता आपण आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलं, आयर्लंडनी स्पेनच्या राज्यघटनेवरून अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे घेतली. पण आपण मात्र एक लक्षात इथं ठेवूया की आपण भारताने आयरिश राज्यघटनेवरून म्हणजेच आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्व आता आपण जशीच्या तशी स्वीकारली नाही. मार्गदर्शक तत्वांचा आयरिश राज्यघटनेवरून घेत असताना आपण त्यांचं अनुकरण केलं, परंतु भारतीय परिस्थितीला पोषक ठरतील अशाच पद्धतीने ही मार्गदर्शक तत्वे आपण 5 गटांमध्ये कलम 36 ते 51 दरम्यान स्वीकारली, ज्यामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे या प्रकारची, या स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे आपण भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली दिसून येतात. आपण इथं स्क्रीनवर पाहू शकतो की ही जी मार्गदर्शक तत्वे जी देण्यात आली आहेत, आर्थिक मार्गदर्शक तत्वे असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, न्यायालयीन असतील किंवा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे असतील, ही शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आली आहेत. स्क्रीनवर जे देण्यात आली आहेत, शासनाने ह्या तत्वांना समोर ठेवून आपलं राज्यकारभार पाहावा, धोरणं ठरवावीत, त्या तशा प्रकारचे कायदे करावेत, अशा प्रकारची अपेक्षा इथं घटना निर्मात्यांनी ठेवून अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्वे शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. आता आपण ह्या 5 मार्गदर्शक जे तत्वे आहेत त्यांचा एक एक मार्गदर्शक तत्वाचा आपण आढावा घेणार आहोत. पहिलं जे आहे ते आर्थिक मार्गदर्शक तत्वे. शासनाने आर्थिक दृष्टिकोनातून कायदे तयार करत असताना, आर्थिक धोरणं ठरवत असताना, आर्थिक बाबी निश्चित करत असताना, आर्थिक धोरणं ठरवत असताना, कायदे करत असताना कोणत्या प्रकारची धोरणं ठरवावीत याला शासनाने ही तत्वे समोर ठेवून ती आर्थिक धोरणे ठरवली पाहिजेत किंवा आर्थिक कायदे जे कायदे करत असताना ते ही बाबी जर ठेवल्या तर निश्चितच कल्याणकारी राज्य प्रस्थापना होण्यास मदत होईल. अशा प्रकारची ही तत्वे इथं समाविष्ट करण्यात आली आहेत. खरं तर भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आपण पारतंत्र्यात होतो ब्रिटिशांच्या, आणि ह्या कालखंडामध्ये आपली जी अर्थव्यवस्था होती ती ब्रिटिशांनी आपल्या अर्थव्यवस्थेकडे फक्त व्यापारी दृष्टिकोनातून पाहिलं, आणि म्हणून भारतामध्ये आर्थिक ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, आपली राज्यघटना
लागू झाली, पहिलं सरकार प्रस्थापित झालं, त्यावेळेस त्या सरकारने इथं कल्याणकारी राज्याची प्रस्थापना होण्यासाठी फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे, ब्रिटिशांसारखा आपण दृष्टिकोन बदलला आणि जनतेच्या हिताचं राज्य इथं सुरू झालं. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि मग ह्या आर्थिक दृष्टिकोनातून विकेंद्रीकरण झालेली व्यवस्था डेव्हलप व्हावी, सामान्य गोरगरीब जनतेचं देखील इथं विचार व्हावा, या दृष्टिकोनातून आर्थिक धोरणं ही जनतेच्या हिताची असली पाहिजे, अशा संदर्भात इथं ह्या आर्थिक तरतुदी आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आल्या आहेत. या आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या त्यातली पहिली तरतूद आहे ती म्हणजे सरकारने स्वीकारावयाची धोरणविषयक तत्वे. आता ह्या धोरणविषयक तत्वांमध्ये कोणकोणतं, तर पहिलं आहे विकेंद्रीकरणाचं तत्व. संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही, सर्वसामान्य लोकांमध्ये विकेंद्रीकरण घडून आणलेली व्यवस्था असेल, सगळ्या सामान्यांमध्ये विकेंद्रीकरण राहील, अशाच प्रकारची धोरणं शासनाने ठरवावी, अशा प्रकारची धोरणविषयक तत्वे यामध्ये समाविष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ह्या धोरणविषयक तत्वांमध्ये स्त्री आणि पुरुषांना आपलं वेतन जे आहे ते सारखंच वेतन मिळवण्याचा अधिकार असेल. एवढंच नव्हे, सारखंच वेतन नव्हे तर दोघांनाही आपल्याला काम मिळवून घेण्याचा सारखाच अधिकार इथं ह्या तत्वांमध्ये टाकण्यात आला. या धोरणविषयक तत्वांमध्ये आणखी एक तरतूद करण्यात आली ती म्हणजे बालकांचं वय लक्षात घेऊन त्यांना कामं देण्यात येतील. त्यांच्या म्हणजेच इथं काय की बालकामगार ही जी प्रथा आहे ती प्रथा जर बालकांचं शोषण करत असेल तर तसं नाही, तर वय घेऊन आवश्यकतेनुसार त्यांना कामाबाबत काम देण्यात येईल. आता ह्या अशा प्रकारची धोरणविषयक तत्व स्त्रियांच्या विषयी, त्या स्त्रियांच्या वेतनाविषयी किंवा काम मिळवण्याविषयी, तसेच बालकांना त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना सर्वांगीण विकासाची संधी कशी उपलब्ध करून देण्यात येईल, त्याचबरोबर समाजातील विविध जे घटक आहेत त्यांच्यामध्ये विशिष्ट घटकात संपत्तीचं केंद्रीकरण न होता विविध घटकांमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होईल, अशा प्रकारची धोरणविषयक तत्वे या आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये पहिल्या तरतुदीमध्ये करण्यात आलं. यानंतर ह्या आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये दुसरी तरतूद करण्यात आली आहे ती म्हणजे काम, शिक्षण व इतर बाबतीत सरकारी मदत. सरकार जे समाजामध्ये गरजू घटक आहेत, आता आजारी, पीडित, अपंग या घटकांना सरकार मदत करेल. आता वेगवेगळ्या माध्यमातून सरकार मदत करेल अशा प्रकारची ती तरतूद करण्यात आली होती. याला अनुषंगाने सरकारने आज वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, नियम, योजना इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, अंमलबजावणी केलेली आहेत आणि त्याला अनुसरून प्रत्यक्षात आलेलं हे दिसून येतं आपल्याला. त्याचबरोबर इथे जी तरतूद आहेत काम आणि शिक्षणाच्या बाबतीतली, सर्वांनी आपला स्वतःचा सर्वांगीण विकास साध्य करून घेण्यासाठी प्रत्येकाला काम मिळेल यासाठी सरकार मदत करेल, प्रत्येकाला शिक्षण मिळेल यासाठी देखील सरकारी पातळीवरून मदत होईल आणि त्याचं आपल्याला आविष्करण झालेलं दिसून येतं, प्रत्यक्षात आलेलं दिसून येतं. सरकार आज शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रोत्साहनात्मक योजना, प्रोत्साहनात्मक बाबी करताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढची जी तरतूद करण्यात आली ती म्हणजे कामाबाबत न्याय आणि प्रसूती सहाय्य. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकाला कामाविषयी न्याय्य वातावरण उपलब्ध व्हावं. शेतकरी असतील, कामगार असतील किंवा इतर सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांना कामाच्या बाबतीमध्ये न्याय्य परिस्थिती उपलब्ध व्हावी. आपण पाहतो की भारत स्वतंत्र होण्यापूर्वी, लोकशाही व्यवस्था स्वीकारण्यापूर्वी काही ठिकाणी आपल्याकडे नाही पण गुलामीची प्रथा, आफ्रिकेसारख्या ठिकाणी गुलामीची प्रथा चालायची आणि भारतातही तशाच प्रकारचं वेठबिगारी किंवा जे काही घटक होते ज्यांचं शोषण केलं जायचं. मग अशा घटकांना त्यांच्या कामाबाबत न्याय्य परिस्थिती उपलब्ध झाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून इथं तरतूद करण्यात आली. तसंच प्रसूतीविषयी सरकार आवश्यकतेनुसार मदत करेल अशी इथं तरतूद करण्यात आली आणि मग त्यानुसार आता प्रत्यक्षात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचे धोरणं, योजना शासनाने राबवलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर या आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये कामगारांसाठी निर्वाह वेतन असेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. आता यापूर्वी भारतामधील जो कामगार होता, यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा जर विचार केला तर भारतातील कामगार हा असंघटित होता. स्वातंत्र्यानंतर देखील ती परिस्थिती काही विशेषतः बदलली नाही. कामगार हा असंघटित क्षेत्रातच आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे निर्वाह वेतन मिळतं, महागाईच्या निर्देशांकानुसार मिळतं, विविध वेतन आयोग किंवा महागाईच्या निर्देशांकानुसार जशा पद्धतीनं निर्देशांक वाढेल तशा प्रकारचा निर्वाह वेतन मिळत असतं. तशाच प्रकारे कामगारांना सुद्धा त्यांच्या गरजेनुसार
आवश्यक ते निर्वाह वेतन मिळावं अशा प्रकारची तरतूद शासनाने, अशा प्रकारचा कायदा शासनाने करावा आणि याच दृष्टिकोनातून किमान वेतन कायदा हा शासनाने केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज कोणालाही आपल्या कामाच्या इतकं वेतन मिळावं अशा प्रकारचे कायदे करून शासन प्रत्यक्षात या बाबी आणलेल्या दिसून येतात। अशा प्रकारची तरतूद इथं या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्या घटना निर्मात्यांनी केलेली आपल्याला दिसून येते। यानंतर पुढची जी तरतूद आहे ती म्हणजे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग। आता खरं तर कामगार ज्या कारखान्यात काम करत असतात, ज्या ठिकाणी काम करत असतात, तिथं नियमानुसार जे व्यवस्थापन असतं, व्यवस्थापन म्हणजे त्या संघटनेचं किंवा कारखान्याचं काम पार पाडण्यासाठी असणारं मॅनेजमेंट, त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो। आणि या व्यवस्थापनामध्ये फक्त मालकाचेच जर प्रतिनिधी असतील तर पगार ठरवत असताना, कामाची परिस्थिती ठरवत असताना एकांगी निर्णय होण्याची शक्यता असते आणि म्हणून शासनाने इथं घटनाकर्त्यांनी असं हे मार्गदर्शक तत्व टाकलं की व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असावा। म्हणजेच काय तर जर मालकाचे 5 प्रतिनिधी जर असतील व्यवस्थापनात तर कामगारांचेही 2 प्रतिनिधी, 5 प्रतिनिधी असावेत, जेणेकरून कामगारांच्या समस्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल आणि त्या दृष्टिकोनातून इथं कामगारांचं हित साध्य करण्यासाठी इथं ह्या मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग असावा असं मार्गदर्शक तत्व इथं टाकण्यात आलं। म्हणजेच आता एकूण ह्या वेगवेगळ्या तरतुदी आपण आर्थिक मार्गदर्शक तत्वांमध्ये पाहून एक आपल्या लक्षात येतं की जनतेच्या आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून जनतेला म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण झालेलं वातावरण उपलब्ध व्हावं, प्रत्येक नागरिकाला आपली उपजीविका आणि उदरनिर्वाह भागवता येईल, प्रत्येकाला आर्थिक मदत उपलब्ध होईल अशा प्रकारचं वातावरण इथं आर्थिक दृष्टिकोनातून तयार होण्यासाठी अशा प्रकारची आर्थिक मार्गदर्शक तत्वे शासनासाठी देण्यात आली। यानंतर दुसरं जे तत्व आहे मार्गदर्शक तत्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्व, ह्या तत्वाचा आढावा आपण घेऊया। इथं सामाजिक मार्गदर्शक तत्वे ही समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच विचार करतात। जास्तीत जास्त सामाजिक हित वृद्धिंगत होण्यासाठी सामाजिक मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला। पहिली तरतूद करण्यात आली शिक्षणाच्या संदर्भात, समाजातील ज्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचत नाही अशा सर्व घटकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणं, विशेषतः जे दुर्बल घटक आहे ह्या दुर्बल म्हणजे आता सध्याच्या कालखंडामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक देखील आहेत आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक देखील आहेत। या घटकांना शिक्षण म्हणजे काही घटक आपल्या समाजातील काही समाज अशा प्रकारचा आहे जो हजारो वर्ष या शिक्षणाच्या सुविधेपासून वंचित राहिला आणि मग अशा दुर्बल घटकांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून या दुर्बल घटकांना सरकार शिक्षण उपलब्ध करून देईल, तसेच त्यांच्या आर्थिक हिताची जोपासना करेल अशा प्रकारची तरतूद या सामाजिक मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली। त्याचबरोबर ह्या सामाजिक मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढची तरतूद करण्यात आली ती म्हणजे राहणीमान आणि आरोग्याविषयीची तरतूद। प्रत्येक घटकाला आपलं राहणीमान किमान गरजे इतकं उंचावता येईल किंवा आपल्या आरोग्याची जी परिस्थिती आहे या दृष्टिकोनातून शासन राहणीमानाविषयी आणि आरोग्याविषयी अशा प्रकारचे कायदे करेल ज्यामुळे नागरिकांना आपलं जीवन, आपलं राहणीमान सामान्यपणे माणसासारखं मानवतावादी दृष्टिकोनातून जगता येईल यासाठी कायदा केला। खरं तर समाजातील आजही असे काही घटक आहेत ज्यांचा राहणीमानाचा जो स्तर आहे, किमान ज्या गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा तसेच शिक्षण आणि आरोग्य, त्यांना ते सुद्धा मिळवता येत नाही आणि अशा घटकांना त्या मिळवून देण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना कायदा करेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली। त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत देखील तरतूद इथं करण्यात आलेली दिसून येते। या सामाजिक मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढची आणखी एक तरतूद करण्यात आली ती म्हणजे स्मारके, स्थाने यांचे जतन करणं। भारतामध्ये आपल्या समाजहिताच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे आपले प्रतीक आहेत, किल्ले असतील, स्थानांमध्ये किल्ले येतील, मंदिरे येतील किंवा आपलं संस्कृती टिकून ठेवणारी अशा प्रकारची स्थानं आहेत। काही स्मारकं आहेत, जसं आपले राष्ट्रपुरुष जे आहेत या राष्ट्रपुरुषांचं चारित्र्य आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ठेवण्यासाठी काही स्मारकं आहेत आणि याचं जतन करण्यासाठी शासनाने यांचं जतन केल्यास निश्चितच काय होईल की पुढच्या पिढीला ती आदर्श, ती प्रेरणा, तो इतिहास त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल। आणि आता सध्या होतं काय माहिती आहे का, जी ऐतिहासिक स्थानं आहेत, स्मारकं आहेत ती दुर्लक्षित होताना दिसून येतं आणि त्यामुळं शासनाने अशा प्रकारच्या स्मारकांचं जतन केल्यास भविष्यामध्ये पुढच्या पिढ्यांसाठी निश्चितच असं एक वातावरण निर्माण होईल
ज्या वातावरणामध्ये त्यांना प्रेरणा घेता येईल, अनुकरण करता येईल, इतिहासामध्ये अशा प्रकारच्या स्थानांमधून आपला बोध, इतिहासाचा बोध होईल आणि म्हणून अशा स्थानांचं जतन करावं, अशा प्रकारचं सामाजिक मार्गदर्शक तत्त्व टाकण्यात आलं. एकंदरीतच ह्या सामाजिक मार्गदर्शक मधून सामाजिक विकास, समाजाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी ही तत्त्व टाकलेली आपल्याला दिसून येतात, जी शासनाला मार्गदर्शक खऱ्या अर्थानं ठरत असतात. यानंतर तिसरं जे मार्गदर्शक तत्त्व आहे ते म्हणजे राजकीय मार्गदर्शक तत्त्व. आता ह्या राजकीय मार्गदर्शक तत्त्व आहे ते राजकीय दृष्टिकोनातूनच शासनाला राजकीय घटकांच्या दृष्टिकोनातूनच मार्गदर्शन करतं. जसं की घटनेचं 40वं जे कलम आहे त्यामध्ये सांगण्यात आलं की ग्रामपंचायतींची स्थापना. आता ग्रामपंचायती हा स्थानिक शासनाचा जो भाग आहे त्या स्थानिक शासनाच्या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायतींची स्थापना व्हावी अशी तरतूद इथं ह्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आली कलम 40मध्ये. आता इथं अशा प्रकारची तरतूद करण्यात आली कलम 40मध्ये की ग्रामपंचायतींची स्थापना करावी किंवा पंचायत राजची स्थापना करावी. आणि मग यालाच अनुसरून आपल्या जे सरकार होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, या पहिल्या शासनाने प्रत्यक्षात पंचायत राजची स्थापना होण्यासाठी तशा प्रकारचे प्रयत्न करून भारतभर त्रिस्तरीय आणि काही ठिकाणी द्विस्तरीय पण पंचायत राज संस्था स्थापन झाल्या. ग्रामीण भागात झाल्या, शहरी भागात झाल्या. म्हणजेच पंचायत राजची स्थापना करून लोकशाही विकेंद्रीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे हे राजकीय मार्गदर्शक तत्त्व टाकण्यात आलं, ज्याद्वारे प्रत्यक्ष लोकांना राज्यकारभारात सहभागाची आणि समावेशनाची संधी उपलब्ध झाली. म्हणजेच इथं जी तरतूद करण्यात आली ती प्रत्यक्षात आली देखील आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ह्या राजकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आणखी एक बाब टाकण्यात आली ती म्हणजे न्याय व शासन यंत्रणा ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजे, यांचं विभाजन झालेलं असलं पाहिजे. आता न्याय आणि शासन यंत्रणा म्हणजेच आपले जे कार्यकारी मंडळ आहे त्याला आपण शासन यंत्रणामध्ये म्हणतो आणि न्यायमंडळ जे न्यायदानाचं काम करतं आणि शासन यंत्रणा म्हणजेच जे कायदे अंमलबजावणीचं काम करतं, धोरणं ठरवण्याचं काम करतं. आता होईल काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपली राज्यघटना अंमलबजावणी झाली त्यात ही तरतूद करण्यात आली होती आणि शासनाचे 3 अंग आहेत. एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ. या तिघांचं मिळून शासन बनतं आणि शासनाचे हे 3ही अंग सगळ्यांना समतोल राहून काम केलं गेलं पाहिजे. कोणतंही एक अंग हे जास्त वर्चस्वशाली किंवा जास्त ताकदवर होऊ नये आणि म्हणून सत्ता समतोलाचं आणि नियंत्रणाचं तत्त्व इथं प्रस्थापित झालं पाहिजे. न्यायमंडळ आणि शासन यंत्रणा हे वेगवेगळे असले पाहिजे, विभाजन असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे जर एकत्र असेल तर काय होईल की न्यायसंस्थाही तोच घटक पाहिल आणि त्याच्यावर म्हणजे कार्यकारी मंडळावर नियंत्रण असणार नाही किंवा न्यायमंडळावर नियंत्रण असणार नाही आणि म्हणून दोघांचं एकमेकावर नियंत्रण ठेवून सत्ता समतोलाचं तत्त्व प्रस्थापित करून इथं आपल्याला न्यायमंडळ आणि शासन संस्था ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजे. म्हणजेच कायदे निर्मितीचं काम करणं, कायदे धोरण निर्मिती झालं, संसदेत कायदा मंजूर करून घेणं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे काम कार्यकारी मंडळ करेल. आणि दुसऱ्या बाजूनं काही वाद निर्माण झाल्यास घटक राज्य किंवा केंद्र सरकार किंवा राज्य घटक देशामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो न्यायदान करण्यासाठी न्यायमंडळ ही स्वतंत्र यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा असेल. म्हणजे दोघांमध्ये विभागणी असेल. शासन जरी म्हणजेच कार्यकारी मंडळ जरी वास्तवता कार्यकारी मंडळ हेच जर न्यायाधीशांच्या नेमणुका करत असलं तरी ते त्यांच्या सेवेत गेल्यानंतर त्यांना त्यांचं काम करण्यासाठी, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी तशा प्रकारची स्वतंत्र व्यवस्था भारतात करण्यात आली आहे. आणि म्हणजेच इथं जी तरतूद करण्यात आली मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शासनाला ती म्हणजे न्याय यंत्रणा व शासन यंत्रणा ह्या विभाजित असतील. अशा प्रकारच्या ह्या राजकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये 2 तरतुदी करण्यात आली. पहिली तरतूद होती ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी आणि दुसरी तरतूद करण्यात आली ती म्हणजे न्याय यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. अशा पद्धतीने इथं ही राजकीय मार्गदर्शक तत्त्वे शासनाला देण्यात आली आहेत आणि ती शासनाला निश्चितच मार्गदर्शकही ठरतात. यानंतर पुढचं जे मार्गदर्शक तत्त्व आहे चौथं ते म्हणजे न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्व. या न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देखील 2 तरतुदी करण्यात आल्या. पहिली जी तरतूद आपल्याला पाहावीशी वाटते ती म्हणजे समान नागरिक कायद्याची. भारतीय राज्यघटनेचं जे कलम 44 आहे खूप महत्त्वपूर्ण आणि थोडंसं वादग्रस्त कलम देखील आपण याला म्हणू शकतो. भारतामध्ये खरं तर आपण राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये आपण पाहिलं आहे की नागरिकांना समतेचा हक्क देण्यात आला आहे. समान संधी मिळाली पाहिजेत, कायद्यापुढे सगळे समान असले पाहिजे,
कुठेही भेदभाव केला जाऊ नये, अस्पृश्यता पाळू नये, अशा प्रकारचा समतेचा हक्क आपल्याला देण्यात आलेला आहे. पण इथं नागरिकांना अशा प्रकारची समान परिस्थिती मिळण्यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील समान नागरिक कायदा देण्यात आला. काय काय समान नागरिक कायदा नेमकी काय आहे बरं? भारतातील प्रत्येक नागरिक हा समान असेल. आता थोडंसं आरक्षणाचे जे धोरण आहे त्याला छेद देणारा हा कायदा आहे, म्हणून आजपर्यंत तो प्रत्यक्षात आलेला दिसून येत नाही. आणि म्हणून समान नागरिक कायदा जो आहे तो इथं गुणवत्तेच्या आधारावर सर्व भारतातील नागरिकांना समता देणारा कायदा आहे आणि हा अजून प्रत्यक्षात आलेला नाही. थोडंसं काही घटक त्याला विरोध करतात, काही घटक तो प्रत्यक्षात यावासाठी प्रयत्न करतात. विशेषतः भारतीय जनता पक्ष BJPच्या अजेंड्यामध्ये हा समान नागरिक कायदा प्रत्यक्षात आम्ही आणू अशा प्रकारचं त्यांच्या अजेंड्यामध्ये तत्व त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं. परंतु आपण भविष्याचा दृष्टिकोनातून विचार जर केला तर खऱ्या अर्थानं नागरिकांना समता प्रस्थापित होण्यासाठी समान नागरिक कायदा येणं आवश्यक आहे, अशा प्रकारची तरतूद इथं टाकण्यात आली आहे. तसेच खरं तर म्हणजे ह्या समान नागरिक कायद्याने भारतामध्ये न्याय प्रस्थापित होण्यास मदत होईल. सगळे समान झाल्यानंतर, इक्वल झाल्यानंतर इथं कोणतीही परिस्थिती अशी असणार नाही की जी भेदभावावर आधारित असेल. या न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांमध्ये आणखी एक तरतूद करण्यात आली. ती तरतूद म्हणजे समान न्याय आणि कायदेविषयक सहाय्य. प्रत्येकाला न्याय मिळत असताना तो समान मिळाला पाहिजे अशी तरतूद इथं केली. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था स्वीकारण्यापूर्वी म्हणजेच भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतामध्ये ब्रिटिशांचं वर्चस्व होतं आणि त्यापूर्वी हजारो वर्ष आपल्याकडे हुकुमशाही प्रकारची, राजेशाही प्रकारची शासनं होती. त्या कालखंडामध्ये, तेव्हाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्याकडे जो न्यायव्यवस्था होती ना, ती न्यायव्यवस्था जातीवर आधारित, लिंगावर आधारित अशा प्रकारची व्यवस्था होती. चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित न्यायव्यवस्था होती. गावामध्ये पाटील असायचा आणि पाटील बाबा त्या जाती धर्माच्या आधारे न्यायदान केलं जायचं, लिंगावर आधारित न्यायदान केलं जायचं. आणि मग ही न्यायव्यवस्था कितपत न्याय मिळवून देईल याच्यामध्ये कधी कधी बायस व्हायचा, कधी कधी भेदभाव देखील केला जायचा, कधी कधी पारदर्शकपणे न्यायदान केलं जात नव्हतं. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येकाने न्यायाचं तत्त्व स्वीकारलं पाहिजे, या न्यायाचं तत्त्व प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांमध्ये समान न्याय आणि कायदेविषयक सहाय्य प्रत्येकाला मिळेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. आणि म्हणून आज आपण पाहतो की यातल्या काही बाबी आपल्याला प्रत्यक्षात आल्या देखील दिसून येतात. प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केला जातो. आणि म्हणजेच काय तर सर्व समाजाचे जे दुर्बल घटक असतील, वंचित घटक असतील, मागास घटक असतील, दुर्लक्षित घटक असतील, या सर्वांना समान प्रकारचा न्याय मिळावा अशा प्रकारचं कायदेविषयक सहाय्य शासनाकडून केलं जाईल, ज्यामुळे ही न्याय प्रस्थापित होण्यास मदत होईल. अशा प्रकारची न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे इथं राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आपल्याला दिसून येतात. आता न्यायालयीन मार्गदर्शक तत्वांनंतर शेवटचं जे एक मार्गदर्शक तत्व आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे. आता या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्व जे आहेत ते भारताचं जे सरकार आहे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणत्या प्रकारची धोरणं ठरवावीत याविषयी मार्गदर्शन करणार आहे. शासनाने जसं न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे, न्यायाच्या बाबतीत शासनाने कोणती तत्वे ठरवावीत, कोणते नियम करावे, कोणते कायदे करावे. सामाजिक मार्गदर्शक तत्वे, सामाजिक विकासासाठी कोणते धोरणं तत्वे ठरावे, कोणते मार्गदर्शन, अशा प्रकारचं मार्गदर्शन करतं. तसंच हे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची कोणती भूमिका असली पाहिजे, भारताने कोणतं धोरण ठरवलं पाहिजे, कोणत्या दिशेने धोरणं ठरवली पाहिजे, या बाबतीत शासनाला मार्गदर्शन करतात. या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांमध्ये भारताची जी भूमिका आहे ती शांतता आणि सुरक्षिततावादी असली पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शक तत्व इथं आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजेच काय की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका ही शांततेची आणि सहकार्याची असेल अशा प्रकारची मार्गदर्शक तत्व इथं देण्यात आलं. आणि याचंच अनुकरण करून भविष्यामध्ये ज्यावेळेस पंडित नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील करार केला, या पंचशील करारामध्ये आपल्याला एक बाब दिसून येते की आपण शांतता, सहकार्य, आंतरराष्ट्रीय शांतता, एकमेकांना मदत करणं अशाच प्रकारे तत्वांची स्वीकार केलेला दिसून येतो. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे अलिप्ततावादी चळवळीत भाग घेतला किंवा जी तत्व स्वीकारली ती तत्व देखील आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता या दृष्टिकोनातूनच आपल्याला दिसून येतात. आणि म्हणजेच काय
की आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही आपण बघतो, आपण सार्कच्या दृष्टिकोनातून किंवा आसियान या संघटनेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करतो, आपली भूमिका ही शांततेची आणि सहकार्याचीच भारताची कायमस्वरूपी राहिलेली दिसून येते. आजपर्यंत भारताने कारण नसताना कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण केलेलं नाही. ज्यावेळेस कोणी आपल्यावर आक्रमण केलं त्यावेळेस आपण त्याला चोख उत्तर दिलेलं दिसून येतं. जसं की चीन युद्ध असेल किंवा पाकिस्तानच्या ज्या कारवाया कुरबुरी चालू असतात, याला आपण चोख उत्तर दिलेलं दिसून येतं. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर जी शांतता, सुरक्षितता प्रस्थापित व्हायला हवी या दृष्टिकोनातून इथं तरतुदी करण्यात आल्या, जे शासनाने पुढच्या कालखंडामध्ये स्वीकारलेल्याही दिसून येतात. अशा प्रकारचं हे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे निश्चितच आपल्याला मदत करतात ह्या शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी. आता शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये एकंदरीतच आपण ज्या मार्गदर्शक तत्त्वे अभ्यासली, यामध्ये आर्थिक मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे, राजकीय मार्गदर्शक तत्त्वे, न्यायालयीन आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे, ह्या एकूण 5 मार्गदर्शक तत्त्वांचा आपण आढावा आजच्या तासामध्ये घेतलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या तासामध्ये एक गृहपाठ आहे, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेतील जी मार्गदर्शक तत्त्वे आपण आज अभ्यासली त्यांचं सर्वांनी रीडिंग करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे. यानंतर पुढचं जेव्हा आपलं लेक्चर होईल त्या लेक्चरमध्ये आपण मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य या प्रश्नाचा आपण आढावा घेऊ, जी नागरिकांनी पाळावयाची आहेत. अशा प्रकारची मूलभूत कर्तव्य आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.